हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मटार कचोरी। तर मी हा हिवाळ्यामध्ये भरपूर वाटाणा आलेला आहे। तर अशा प्रकारचा मी वाटाणा धुवून स्वच्छ केलेला आहे। हा 1.5 कप वाटाणा आहे। तर चला तर सुरुवात करूया। मी वाटाणा मिक्सरच्या जारला घेते। जास्त असल्यामुळे थोडे थोडे करून वाटणार आहे। यामध्ये घालणार आहोत मुठभर कोथिंबीर, 1 इंच आले आपण कापून घेऊया। चार हिरव्या मिरच्या, हे स्पायसी ठेवले तर ते चांगले छान लागतात। याची चव खूप छान लागते, त्यामुळे मी थोडे स्पायसी करत आहे। तर त्यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आता हे आपण जाडसर याची भरड करून घेऊया। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला अशी जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघू शकता आपण अशा प्रकारची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। एकीकडे मी पॅन ठेवलेला आहे। पॅन चांगला तापवून देऊया। बघा तर फ्रेंड्स, आपला पॅन चांगला तापलेला आहे। यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालायचे आहे। तेल चांगले पसरवून देऊया। आता यात घालणार आहोत हिंग, 1/2 चमचा हिंग घालत आहे। हिंग चांगला फुलून देऊया। यामध्ये घालणार आहोत जिरे, जिरेही चांगले फुलून देऊया। आता यात घालणार आहोत आपण जे वाटण तयार केले आहे ते घालून घेणार आहोत। पहिल्यांदा आपण 1 चमचा ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालणार आहोत। मी 1 चमचा डाळीचे पीठ घेतलेले आहे। पीठ चांगले भाजून घेऊया यामध्ये। नंतर आपल्याला भाजायला खूप उशीर लागतो, त्यामुळे ते भाजलेही जात नाही, त्यामुळे मी तेलातच घातलेले आहे। अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये चांगले भाजून घेणार आहोत। मिनिटभर भाजले की ते छान भाजून होईल। अशा प्रकारे आपण भाजत आहोत। आता याचं टेक्स्चर बदलत आहे, लाल होऊ लागलेले आहे। आता आपण यामध्ये काही बेसिकचे मसाले घालणार आहोत। 1 चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा धने पावडर, घरगुती लाल तिखट, गरम मसाला 1/2 चमचा आणि सोप पावडर 1 मोठा चमचा आणि कसुरी मेथी घेतलेली आहे, ती घालणार आहोत। आता हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालून घेतलेले आहे। आता हे चांगले मिक्स करून घेऊया। मसाला चांगला भाजला की आपल्या कचोरीला छानसा स्वाद येईल। बघू शकता आपण आपला मसाला छानपैकी भाजलेला आहे। आता यामध्ये हे
वाटण तयार केलेले आहे ते घालून घेणार आहोत. याची खूप छानसे भाजून घेणार आहोत. यात घालणार आहोत चवीनुसार मीठ. आणि आता याला चांगले भाजून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले 2-3 मिनिट झालेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत पाव चमचा काळे मीठ आणि आमचूर पावडर 1 चमचा. त्याने याचा स्वाद खूप वाढेल आणि आपली कचोरी चांगले गोड तिखट होईल. अशा प्रकारे आपण आमचूर पावडर घातलेली आहे. चांगले मिक्स करून घेऊया. आता यात घालणार आहोत पाव चमचा साखर. त्याने खूप गोड तिखट आंबट अशी आपली कचोरी तयार होईल. बाहेर रेस्टॉरंटमध्ये किंवा ठेल्यावर आपल्याला मिळते अशीच कचोरी बनणार आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी कचोरीचं मिक्सर भाजून घेते. आणखीन मिनिटभर भाजूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली कचोरीचे बॅटर तयार झालेले आहे. आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि याला एका भांड्यात काढून थंड करूया. आणि नंतर याची प्रोसेस करूया, बाकीचे प्रोसेस करूया. तर बघा तर फ्रेंड्स, आता आपण पीठ मळण्यासाठी घेत आहोत. मी 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यात चवीनुसार मीठ घालूया. यामध्ये 1 चमचा ओवा घालूया. ओवा 1 चमचा घेतलेला आहे. ओवा हाताने क्रश करून घ्यायचा आहे की त्याचा फ्लेवर वाढेल. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 4 चमचे साजूक तूप घालूया. तर बघा तर फ्रेंड, आपण 4 चमचे साजूक तूप घालत आहोत. अशा प्रकारे आता याला आपण चांगले हाताने मॅश करून घेऊया. असे केल्याने आपले कचोरी चांगली फुलते. आणि जास्त घेतले तर ते फाटतात. तर आपल्याला मॉनसाठी व्यवस्थित तूप घ्यायचे आहे. चांगल्या हाताने आपण रफ करून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे मी रफ करून घेतलेले आहे. गोळा आपला असा मूठ झाली पाहिजे तर आपले मॉन व्यवस्थित लागलेले आहे. तर आता आपण याला थोडे थोडे पाणी घालून ना घट्ट ना पातळ अशी आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे. जास्त घट्ट पण नको आहे आणि पातळ तर नकोच आहे. अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले पीठ मळून झालेले आहे. आपल्याला अशाच प्रकारचे हवे आहे. बघू शकता आपण, न घट्ट आहे न पातळ आहे, खूप टाईट नाही आहे. तर आता याला आपण झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले बॅटर चांगले
मुरलेली आहे, थंड झालेली आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे आपण बॅटर तयार करून घेतलेले आहे. आता हे सगळे एकजीव करून घेऊया. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहे. खूप छोटे करायचे आहे. काही व्ह्यूज लोक सांगतात की आमची कचोरी फाटते किंवा फुगत नाही, त्यासाठी असे छोटेसे गोळे घ्यायचे आहे, जास्त मोठे नाही. बघू शकता आपण एवढेच घेतलेले आहे. अशाच प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेते. बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला गोळे तयार करायचे आहे. आता सर्व गोळे तयार करून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपले गोळे तयार करून झालेले आहे. छोटे छोटे लाडू बनवलेले आहे. आता आपण पीठ चेक करूया. आता आपण याला हलकेसे मळून घेऊया. बघू शकता आपले पीठ छानसे मुरलेले आहे. आता यातला थोडा थोडा पोर्शन घेऊन आपल्याला गोळा तयार करायचा आहे. बघू शकता आपण. आपल्याला बॅटरपेक्षा थोडासा मोठा असा आपल्याला गोळा तयार करायचा आहे. तर मी 5-6 गोळे तयार करून घेते. तळत तळत आपल्याला दुसरेही करता येतील. आपल्याला चांगले स्मूथ करून घ्यायचे आहे की याच्या भिगा पडल्या नाही पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला गोल करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे मी करून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी काहीसे गोळे बनवून घेतलेले आहे. आता आपण ह्या गोळा घेऊया आणि त्याला असे दाबून घेऊया. पारी तयार करून घेऊया. आता यातला एक गोळा घेऊया आणि यामध्ये भरूया आणि हलके हलके दाबत दाबत आपल्याला अशा प्रकारे गोळा तयार करायचा आहे. आणि सर्व बाजूने आपल्याला असे करत करत गोळी बंद करायची आहे. आणि जिथे आपली गाठ बंद झाली त्या बाजूला आपल्याला असे प्रेस करायचे आहे, दाबायचे आहे. आणि मग याला हलकेसे आपले आतले बॅटर पसरेल अशा पद्धतीने आपल्याला रोल करायचा आहे. आपल्या हाताच्या या साईडने आपल्याला दाबत दाबत याच्या किनाऱ्या पातळ करायच्या आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे आपली कचोरी तयार करणार आहोत. दुसरी दाखवते. अशा प्रकारे आपल्याला असा गोळा ठेवायचा आहे. गोळा आत ढकलत ढकलत आपल्याला पीठ वर करून घ्यायचे आहे. आणि सर्व बाजूने आपले पीठ गोळा करत करत कचोरी बंद करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आणि जिथे गाठ दिली तिथे दाबायचे. अशा प्रकारे उलटे करायचे आणि आपल्याला इथे दाब घालायचा आहे. आणि मग
आपल्याला एक साईडने असे त्याच्या किनारा दाबून दाबून हे आपले बॅटर सगळीकडे पसरेल. बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला कचोरी बनवायची आहे. अशाच प्रकारे सर्व करून घेते. बघा तर फ्रेंड्स, एवढ्या कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. तोपर्यंत आपण तळत तळत दुसऱ्याही बनवून घेऊ. पण आता मी एक गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅन हलकेसे तेल आपले गरम झालेले आहे. बघू शकता आपण मी एक छोटीशी गोळी टाकते, ती वर येत नाही. याचा अर्थ आपला तेल परफेक्ट आहे. आपल्याला एवढ्याच टेम्परेचरचं तेल हवे आहे. तर आता आपल्याला हलकेसे आपल्याला कचोरी घालून घ्यायची आहे. जास्त घालू नका, कारण आपल्याला यात स्पेस पुरत नाही मग ती फुलण्यासाठी. अशा प्रकारे मी कचोरी घालून घेतलेली आहे. आता याला चमचा किंवा झारा लावायचा नाही. ते जोपर्यंत आता हलकेसे बुडबुडे येऊ लागलेले आहे तर हे अशाच वर तरंगतील. वर तरंगल्याशिवाय आपल्याला याला चमचा किंवा झारा लावायचा नाही. बघू शकता आपण मी याच्यात डुबवून दिलेले आहेत तेलामध्ये. तर आता त्या वर येईपर्यंत आपल्याला चमचा लावायचा नाही. इकडे फुलून वर येत आहेत तोपर्यंत दुसऱ्या करून घेते. बघा तर फ्रेंड, एकीकडे आपल्या कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहे, एकीकडे आपल्या वर तरंगू लागलेले आहे. अशाच प्रकारे आपल्याला वर तरंगू लागले तेव्हाच आपल्याला उलटवायचे आहे. त्या अगोदर आपल्याला चमचा घालायचा नाही. तर बघू शकता आपण मी आता गॅसची फ्लेम मीडियम करत आहे आणि हलक्याशा आपण उलटावून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे आपण उलटावून घेतोय. आता मीडियम फ्लेमवर आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या कचोऱ्या तळत आहेत. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण उलटून पालटून आपल्याला अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन करून घेतलेले आहेत. बघू शकता आपण या कचोऱ्या छानपैकी फुललेल्या आहेत आणि छानसा रंगही आलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला तळायचे आहे. तर बघू शकता आपण एक बाजू आपली चांगली ब्राऊन झालेली आहे. उलटवतपर्यंत तीही ब्राऊन होईल. अशा प्रकारे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे, कारण आपल्याला तेल थंड करायचे आहे. अशा प्रकारे आता आपण एक एक काढून घेऊया. बघू शकता आपण आपली टम्म फुगलेली कचोरी तयार झालेली आहे. सर्व काढून घेऊयात. तर बघा तर फ्रेंड्स, मी अशा प्रकारे काढून घेतलेले आहे. दुसऱ्या बॅचही तळण्यासाठी ठेवत आहे. तेल हलकेसे थंड झालेले आहे. अशाच प्रकारे मी घालून घेते. बघू शकता आपण मी अशा प्रकारे कचोरी घालून घेतलेली आहे. ह्या तळत आहे तोपर्यंत मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली कचोरी बनलेली आहे. बघू शकता आपण मी हिरव्या मिरच्यांनी सर्व करत आहे. बघू शकता हिरव्या मिरच्या मी तळून घातलेल्या आहे. अशाच प्रकारे सर्व कचोऱ्या बनणार आहेत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी कचोरी बनवलेली आहे. ती बॅच दाखवण्यासाठी माझ्याजवळ
टाईम नाही, मला उशीर झालेला आहे. मला अशा प्रकारे मी कचोरी बनवलेली आहे. खूप गरम आहे, तर बघू शकता आपण. अशा प्रकारे आपली कचोरी बनलेली आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशा कमेंट लिहा. अशा प्रकारे मटर कचोरी आपली बनलेली आहे. तर बघू शकता आपण, छानशी फुललेली आपली मटर कचोरी आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.